आपण आपल्या मनाला ठरवायचे की आपण व्ह्यूज आणायचे, सबस्क्राईब वाढवायचे आणि मोटिवेशन वाढवायचं, जेणेकरून आपले मनातून खूप होप ठेवायचे की जे आपल्याला सबस्क्राईब वाढले पाहिजे, मोटिवेशन वाढलं आणि व्हिडिओ चांगले आणि कंटेंट चांगलं ठेवलं तर आपण येऊ. याच्यावरूनच आज मी तुम्हाला एक टॉपिक घेऊन आलेले आहे, जेणेकरून ते व्हिडिओ कसे तुमचे वाढतील आणि सबस्क्राईब कसे वाढतील ते तुम्ही जाणून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून पुढच्या गोष्टी बनवायला व व्हिडिओ बनवायला अजून आनंद मिळू शकतो. म्हणून यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ मी व्यवस्थित रोजच्या दरवेळेला तुम्हाला छोटे छोटे टॉपिक वगैरे घेऊन तुम्हाला येऊ शकते. आपण असं टॉपिक निवडूया की जेणेकरून आपल्याला घरातल्या बाहेर आपण जर सकाळी उठलं रुटीन करतो आपण, जेणेकरून घरात काही जे व्यवस्थित काम करत असेल तर ते काम करायचं. परत किचनमध्ये स्वयंपाक करत असताना किंवा आपलं झाडू वगैरे पोछाचं ते बाजूला ठेवायचं, ते कंटेंटनी दाखवायचं आपण. पण बाकीचे जे घरात आपण रुटीनचे जे कामं करत असेल ना, ते कामं करून आपण व्हिडिओमध्ये आपल्याला अपलोड करून हे दाखवू शकतो, जेणेकरून हे असं करत करत तुम्ही एक एक व्हिडिओ तयार होऊ शकतो आणि जेणेकरून आपल्याला तो परफेक्ट झाल्याशिवाय होत नाही. म्हणून हे महत्त्वाची गोष्ट आहे की जेणे तुम्ही रोजचं जे जे आपलं कंटेंट असतं ना, आपलं घरातले कामं बाकीचे आपण काही काही गोष्टी स्किप करायच्या, काही काही गोष्टी दाखवायच्या, जेणेकरून आपल्याला ते व्हिडिओमध्ये दाखवू शकतात. त्याच गोष्टी दाखवायच्या, बाकीचं नाही दाखवायचं. कुठे आपण बाहेर गेलो किंवा मंदिरात गेलो किंवा फोटो देवाची पूजा करतो आहे, बाकीच्या असे भरपूर काही टॉपिक असतात, त्याच्यावर आपण सर्च करून आपण ते व्हिडिओ बनवून ते आपल्याला दाखवू शकतो. नवीन नवीन टॉपिक घ्यायचं व्हिडिओ बनवताना. नवीन नवीन टॉपिक घेतल्यानंतर आपल्याला कधी कंटेंट असेल ना तर ते जुने टॉपिक सोडून द्यायचे, नवीन टॉपिक घ्यायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल हे होईल. नाही तर मग काय झालं, व्हिडिओ बघणारे पण आपल्याला बोर होऊन जातील की हेच ते टॉपिक का दरवेळेला चेंज होतं, मग आपल्या रिव्ह्यू असतात ना ते पण कमी होऊन जाणार. म्हणून व्हिडिओ बनवताना टॉपिक चेंज करून घ्यायचं आपण. जे आता जे जुने टॉपिक झालेले ते साईडला ठेवायचं आणि नवीन टॉपिक तयार करायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कंटेंट आपलं दिसू शकतं. आणि यूट्यूब पण आपल्याला सर्च इंजिन म्हणजे त्याच्यावर जसं आता ट्रेनिंगला जे चालू आहे ना ते मेन तुम्ही दाखवू शकतात, करू शकतात, व्हिडिओ अपलोड करू शकतात आणि नवीन नवीन सेटिंग वगैरे असतं ते तुम्ही करू शकता. व्हिडिओ बनवा पण आपल्या मनाने बनवा, जेणेकरून लोकांना दिसायला नाही पाहिजे की तेच रिपीट की दाखवतात, हे करतात. तुम्ही व्हिडिओ बनवताना वेगवेगळे बनवा, आपल्या लोकांना असं दिसलं नाही पाहिजे की कॉपी पेस्ट केलं आहे. आणि व्हिडिओ पण यूट्यूबरला पण कळून जातं की आपण व्हिडिओ कसले बनवते, काय बनवते. म्हणून जरा कंटेंट म्हणजे चेंजिंग आणा तुम्ही. आणि आपलं जे असतात ना थोडेसे तुम्ही बघा फोटो, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून हरकत नाही, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले तरी चालेल, पण कॉपी पेस्ट पूर्ण करायचीच नाही. जेणेकरून आपल्याला जेवढे आपल्याला जमतं तेवढे परफेक्ट तुम्ही करायचं आणि जे जे व्हिडिओ तुम्ही बनवणार ते टाकायचं. कधीच कॉपी पेस्ट करायचं नाही. चेंजिंग आणा तुम्ही, व्हिडिओ बनवताना चेंजिंग आणा, आपल्या मनाची कंटेंट ठेवा. आपले क्रिएटर आपण आहे ना, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित आपल्या मनाने सगळं व्हिडिओ बनवायचं आणि व्ह्यूज घ्यायचे सबस्क्राईब. आपण आपल्या मेहनतीचं जेवढं हे करू ना तेवढं आपल्यासाठी फायदा होणार. दुसरा पॉईंट असा की थंबनेल व टायटल हे आपण व्यवस्थित बसवलं पाहिजे. काही काहीचे थंबनेल व्यवस्थित नसतात. थंबनेलला कधी ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल ठेवणं गरजेचं आहे. आपण जर ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल ठेवलं ना त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार की आपलं व्हिडिओ वरतूनच क्लिक करू शकतो आपण, ते बघताच क्षणी आपण व्हिडिओ क्लिक करू शकतो. जर थंबनेल व टायटलच तुम्ही जर नाही आलं तर व्यवस्थित नाही ठेवलं तर तुमचे व्ह्यूज कसे वाढेल, सबस्क्रायबर कसे वाढेल, याच्यासाठी यूट्यूब आपल्याला पुढे पुशच करणार नाही आणि त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर पण वाढणार नाही. टायटल तुम्ही जर नाही नीट व्यवस्थित लिहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही टायटल जर व्यवस्थित कंप्लीट टाका आणि थंबनेल लावा, त्याच्यामुळे यूट्यूब आपलं काय करणार, आपलं व्हिडिओ पुढे सरकत आणि पूर्ण त्याच्यात चेक करून तो तुम्हाला पुढे आपलं व्हिडिओ सपोर्ट करून पुढे आपलं ॲड वगैरे करून तो आपल्याला व्यवस्थित पुढे जाऊ शकतो. पण तुमचा अल्गोरिदम जर व्हिडिओचा कमी असेल किंवा व्यवस्थित नसेल ना तर तुम्ही अजिबात व्हिडिओ आणि
थंबनेलच्या मागे लागून तुम्ही पूर्ण कंप्लीट करा, जेणेकरून आपल्याला जास्त भर आपल्याला कशावर द्यायची, थंबनेलवर, टायटलवर आणि व्ह्यूज येण्यासाठी. ह्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्याला गरजेचं आहे त्याच गोष्टी आपण थंबनेल, टायटल आणि व्ह्यूज हे येण्यासाठी काय करायचं असतं. म्हणून मग त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ आपला पोस्ट करायचा आणि कुठे काय करायचं ते आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून. म्हणून त्याच्यामुळे लोक गोंधळून जातात, व्हिडिओ बघावं की नाही. आणि जरी ओपन केलं ना ते तर स्क्रोल करतात, कारण त्यातली क्वालिटी बरोबर नसते, व्हिडिओ हलत असतो आणि जेणेकरून आपले भुरसट हे दिसतात. आणि व्हिडिओ आपले कॅमेरा हलतो ना त्याच्यात कधी कॅमेरा हलून नाही द्यायचा, मग जो आपलं पुश करत नाही व्हिडिओ आपला, लोक बघायचं कंटाळा करतात. म्हणून आपण करताना व्हिडिओ बनवताना व्यवस्थित आणि आनंद बनवायचा असतो. जर समजा तुम्हाला व्हिडिओ जर तुमचे क्लिअर नसेल तर आता रिंग लाईट असतो तो तुम्ही घ्या, जेणेकरून तो व्हिडिओ म्हणजे आपले हलणार पण नाही, डुलणार पण नाही. त्याच्यामुळे तो व्हिडिओ एक क्लिअर असा दिसणार, जेणेकरून तो लाईट तुमच्या चेहऱ्यावर येणार आणि त्याच्याने तुमचे व्हिडिओ क्लिअर होणार. त्यासाठी रिंग लाईट असतो तो छोटा आपल्या स्टँडला लावून बघायचा, किंवा जिथून जास्त फोकस येईल ना लाईटाचं तिथे आपण समोर उभं राहून व्हिडिओ घ्यायचा, जेणेकरून आपलं हलताना पण व्हिडिओ हलणार नाही. त्याच्यामुळे लोक थांबत नाही, व्हिडिओ स्क्रोल करतात आणि बघणं बंद करतात. म्हणून त्याच्यासाठी एक छोटंसं रिंग लाईट व्हिडिओ लाईट घ्या आणि जो लावा. तर तुमचं जर असेल तर बजेट त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्या गोष्टी जास्त काही महाग नसतो, तो कमीच प्राईजमध्ये असतो सगळा. मी पण घेते, मी तर माझ्याकडे नाही आहे पण मी पण घेणार आहे आता, जेणेकरून मी जिथून माझा प्रकाश येतो ना लाईटाचा त्याच ठिकाणी उभी व्हिडिओ घेते. तर हा जो मी व्हिडिओ बनवते ना तो त्याच्याच थ्रूने बनवते, जेणेकरून माझा पण व्हिडिओ क्लिअर येऊ शकतो आणि होऊ शकतो. आणि आजकालचा तो व्हिडिओ बनवताना सगळ्यांचे ते होतात, वयस्कर लोक असो किंवा लहान असो किंवा मोठे असो, व्हिडिओ जर चांगला क्लिअर दिसला तरच बघणार, नाही तर मग स्क्रोल करून तुम्ही बाजूला होऊन जाणार. म्हणून ते डोळ्याचे तर आता वातावरण चालूच आपले डोळ्याची खराबी, पण आपण यूट्यूबर आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं कंट्रोल करावंच लागेल. आणि आपलं चांगल्या गोष्टी थांबण्यासाठी, आपलं पुढचे त्रास थांबण्यासाठी आपण चांगलं मोबाईल आणि चांगलं ती रिंग लाईट घेऊन आपण थोडंसं हे करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे की आपण व्हिडिओ बनवताना ह्या गोष्टी काळजीने करायच्या असतात. लोक बघताना व्हिडिओ हलतो डुलतो ना, त्याच्यामुळे मग लोक बघायचं कमी करतात व्हिडिओ. त्याच्यासाठी आजपर्यंत मी पण जे व्हिडिओ बनवते ना तर साधाच फोन आहे माझा. आज जो मी व्हिडिओ बनवला आहे ना हा एकदम साध्या फोनने बनवलेला आहे. आतापर्यंत जर व्यवस्थित जर व्हिडिओ पुढे पुढे जात गेला आहे, सर्च मारून पुढे मध्ये क्वालिटी व्हिडिओची चांगली होत गेली ना पुढे पुढे सर्च, त्याच्याने मग आपलं व्हिडिओचे हे पण वाढणार, प्राईस पण वाढणार आणि आपलं व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित दिसणार, जेणेकरून आपल्याला बघणाऱ्यांना पण खुश वाटेल आणि मग ते व्हिडिओवर थांबणार आपल्या बघताना. असे थांबतील की ते जेणेकरून तो व्हिडिओ कंप्लीट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर मी तर सध्या आता माझ्या मोबाईल आहे ना, माझा जुना मोबाईल आहे, मला सांगू माझा तर मोबाईलची हे कमी आहे की बस, ते तरी पण मी हा मोबाईल वापरते, जेणेकरून आणि त्यातलं त्यात मला इतकं भरलेलं आहे त्या मोबाईलमध्ये, तरी पण मी तुमच्या कृपेने जर मी पुढे गेली तर चांगलाच मोबाईल घेऊ शकते. त्याच्यासाठी आता काम करणं गरजेचं आहे आपल्याला व्हिडिओवर. आपण आपला माईक व्यवस्थित ठेवायचा, माईकचा आणि कंटेंट चांगलं बनवायचं. माईकचं थोडासा एक छोटा माईक घ्यायचा आणि तो माईक आपण इथे लावायचा. माईकने का माहिती का आपला आवाज क्लिअर येईल आणि व्हिडिओ पण क्लिअर बनेल, जेणेकरून लोक आपल्याला व्हिडिओला सबस्क्राईब करतील आणि व्यवस्थित येईल. नाही तर मग असं गळमळल्यासारखं गेलं. हॅलो गाईज, एक क्लिअर वॉच आणि क्लिअर आपली याच्याने काय म्हणतात माईकने क्लिअर बोलू शकतो आपण व्हिडिओ. त्याच्यामुळे माईक
घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ बनवताना माईक लावायचं पण गरजेचं आहे. आपण नाही तर म्हणतो काय व्हिडिओ लावायचा, काय माईक लावायचा, कंटाळा कधीच करायचा नाही. त्याच्यासाठी माईक गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपले व्हिडिओ सबस्क्राईब पण वाढतील आणि आपलं कंटेंट पण चांगलं शोभून दिसेल. म्हणून नाही तर मग आळशीपणा केला ना तर होण्यात. त्यासाठी माईक घेणं गरजेचं आहे. छोटा का होईना मोठा का होईना पण माईक हा असा माईकची ही गरजेची, जेणेकरून असा माईक घेतला किंवा याच्यापेक्षा वेगळं मोठं असेल ना तरी माईक घेणं गरजेचं आहे. तर मग माईक घ्या आणि तुम्ही आपलं कंटेंट चांगलं सुधारा. ही आहे, हे 2 गोष्टी क्लिअर झालेल्या. आता ही तिसरी 3 झाल्या. हां, एक तुम्हाला सांगते, आपल्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब, कमेंट आणि हे येण्यासाठी असं कंटेंट ठेवायचं की जेणेकरून, आता मी तुम्हाला एक सांगते, माझ्याबरोबर अशा गोष्टी घडल्या होत्या. त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. थोड्या वेळाने तुम्हाला ती गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. जी गोष्ट आहे ती थोडं तुम्ही मग ते काय करता आपल्यासोबत जरा असं थांबतात. कंटेंट बघताना थोडा व्हिडिओ बघताना स्किप करता ते थांबणार. पण काय सस्पेन्स काय, या व्हिडिओमध्ये सस्पेन्स काय हे बघण्यासाठी थोडे लोक थांबून आपलं स्किप करून छोटासा व्हिडिओ कंप्लीट करणार. म्हणून आपण हे तुम्ही जे मी सस्पेन्स सांगणार आहे हे तुम्ही बघा, जेणेकरून लोक आपले हळूहळू थांबून आपला व्हिडिओ बघू शकतात आणि आपल्याला लास्टपर्यंत सबस्क्राईब करू शकतात. जेणेकरून हे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता थोडं बघत ते आपलं हे करणार. पण जे सस्पेन्स आहे ते आपण नंतर सांगायचं, जेणेकरून आपलं आहे ते पण लास्टला सांगायचं. खूप घ्यायचं व्हिडिओमध्ये, जेणेकरून आपला व्हिडिओ पण कंप्लीट होणार आणि आपली सबस्क्राईब पण वाढतील. म्हणून थोडंसं हुक घेणं गरजेचं आहे व्हिडिओमध्ये. स्ट्रॉंग हुक ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ते आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतील. आणि जर आपण हुक नाही ठेवलं आणि तसेच मग हे केलं तर यूट्यूब फॅमिली आपली काय करणार, आपल्याला बोर करतील आणि निघून जातील. मग आपलं व्हिडिओ पुढे चालणार नाही, लाईक सबस्क्राईब पण भेटू शकणार नाही. त्याच्यासाठी कधी पण ह्याच्यामध्ये हुक ठेवायचं. यूट्यूबवर आपल्याला पुढे कंप्लीट जाणार, आपली यूट्यूब फॅमिली पुढे आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायला सांगतील की जेणेकरून आपला व्हिडिओ कंप्लीट होणार आहे, असं ठेवायचं. यूट्यूबमध्ये ग्रो करायचं असेल तर रेग्युलर व्हिडिओ टाकायचे असतात. रेग्युलर व्हिडिओ टाकणं म्हणजे याचा अर्थ काय आहे? रेग्युलर व्हिडिओ म्हणजे दिवसातून एक शॉर्ट नाही, लॉंग एक टाकू शकता तुम्ही. शॉर्ट तुम्ही दिवसातून 2, 3, 4, 5 असे टाकू शकतात. जर आपणच जर मनावर घेतलं तर आपण जर व्हिडिओ टाकले तर रेग्युलर तर आपल्याला यूट्यूबवर आपल्याला पुढे आपल्याला रेग्युलर पेमेंट पण करेल. रेग्युलर आपल्याशी कन्सिस्टन्सी राहील त्याची, जेणेकरून आपण त्याच्याबरोबर आपण नाहीतर जर ते आपलं व्यवस्थित नाही तर त्यांनी हे केलं तर आपण आपला एक जॉबच समजून हे करायचं असतं. व्हिडिओ दिवसभर आपण पार्ट टाईम तर शक्यच नाही, पण आपण ज्यावेळेस ऑफिसला जातो तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण दिवस काम करावं लागतं ना. तसंच यूट्यूबचं पण आहे. यूट्यूबचं पण आपण 24 तास निदान दिवसाचे 8-9 तास जरी रेग्युलर काम केलं ना व्हिडिओमध्ये, तरी आपल्याला यूट्यूबवर आपल्याबरोबर आपल्याला त्याच्या मतला देणार. म्हणून आपण आपलं समजून ग्रो करायचं असेल तर चॅनल ग्रो करायचं असेल तर रेग्युलर व्हिडिओ टाकणं, रेग्युलर शॉर्ट टाकणं आणि रेग्युलर लाँग व्हिडिओ टाकून पुन्हा व्हिडिओ बघत राहणं. आणि त्याच्यामुळे आपलं कंटेंट पण व्यवस्थित होऊ शकतं. प्रॅक्टिस मेन होते व्हिडिओ करण्याची. तर तुम्ही जर म्हणसाल की व्हिडिओचं म्हणजे आता कधी टाकला कधी नाही टाकला, हे एक प्रकारचा हा व्हिडिओ करणं आणि क्रिएटर म्हणून आपण आपलं कामच आहे. जेणेकरून आपण हे करायचं. जर तुम्ही जर लक्षच नाही दिलं व्हिडिओ करणं, का आळसपणा केला किंवा नाही म्हटलं मला जमत नाही, मी कधी पण उठेल कधी टाकेल, हे चुकीचं आहे. हे माझ्यासोबत पण ह्या गोष्टी खूप घडत आहे. सगळंच म्हणजे करायचं असतं मला खूप काम, पण जमत नाही. तसं माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम होतो. 2 मोबाईल असो, कधी हाच मोबाईल नेट कमी पडतं, कधी या मोबाईलला नेट कमी पडतं. म्हणून माझं जे मोटिवेशन असतं ना ते खूप डाऊन होतं. म्हणून मी विचार करते की मला पण यूट्यूब आता जर माझं जर मॉनिटाईज झालं ना, चॅनल मॉनिटाईज झालं तर मी खरंच ते मी टॅब घेईन आणि माझं काम कंप्लीट व्यवस्थित करेन
आणि आपला जॉब एक समजूनच हा यूट्यूब आपलं क्रिएटर म्हणून आपण काम करणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर त्याच्यावरच जर फोकस नाही केलं तर काम करण्याचा अर्थच काय तुमच्यामध्ये? व्हिडिओ बनवायचा अर्थ असतो ना, तर जसं बाहेरचं जॉब करणं आहे ना, तसंच आपण एक जॉब आहे. म्हणून आपण हा जॉब समजूनच याच्यावर काम करणं आणि ग्रो करणं हे गरजेचं आहे. व्हिडिओ बनवताना आपल्याला सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ कसा बनतो, काय बनतो आणि एक प्रकारे जॉब म्हणून समजून घ्या आणि ह्याच्यात काम करा. नाहीतर मग त्याच्यामुळे आपले सबस्क्राईब पण सगळं वाढणार, लोकं पण बघतील आणि आपलं व्हिडिओ पण कंप्लीट करणार. हुक पण घेतल्यासारखं, म्हणजे हुक एक प्रकारे इथे मध्ये मध्ये हुक घेऊन आपण आपलं व्हिडिओ लास्टपर्यंत बनवायचं. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. हा तुम्ही बघा, ऐकून घ्या आणि जाणून घ्या, समजून घ्या. आपण कमेंट करत राहायचं. मी तर कमेंटच केली नाही. मी सगळं केली कमेंट, मी खूप लोकांना कमेंट केली पण त्याचा रिप्लाय दिला नाही. आता मला रिप्लाय देणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या आपण त्यांना कमेंट केल्यानंतर आपण त्यांचे आपले सबस्क्राईब वाढतात वगैरे. आपण कमेंट करणं गरजेचं आहे, पण कमेंटचं ऑप्शनच मी एवढं लक्ष दिलं नाही. ह्या मोबाईलच्या कारणामुळे माझं लक्ष त्या मोबाईलवर नाही, कमेंटवर नसतं. मला भरपूर कमेंट येतात पण मी त्यांच्याकडे लाईक करते, फक्त कमेंट करतच नाही. म्हणून मी ठरवणार आहे की कमेंट पण करणार, कारण माझ्यासाठी ते लोक पण करतात. मी त्यांच्यासाठी करते, मी थोडं करते पण ते माझ्यासाठी कमेंट करतात. आणि आज माझे सबस्क्राईब वाढत आहे ना, ते त्यांच्यामुळेच वाढत आहे. मी त्यांना फक्त लाईक करते पण कमेंट पण करायचं शिकणार, जेणेकरून आजपासून हे मत लक्ष ठेव. आपले ते आपण त्यांच्याशी आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट राहू तर ते पण आपल्याशी कनेक्ट राहू शकतात ना. म्हणून आपण त्या लोकांशी कनेक्ट राहायचं, ते आपण त्यांच्याशी कनेक्ट राहायचं असतं. म्हणून आपले त्याच्यामुळे व्ह्यूज वाढून, सबस्क्राईब वाढून आपलं चॅनल बी मोटिवेशन वाढू शकतं. आणि हे एक महत्त्वाचंच आहे जे आपले त्यांच्याशी आपण आपलं यूट्यूब फॅमिली शेवटी आपली ती, आपण त्यांच्याशी काय कनेक्ट राहणं गरजेचं आहे. मी लाईव्हमध्ये पण जाते, पण मला पण कोणी काही जास्त मी कोणतं करत नाही, मला लाईव्ह पण नाही जमत व्यवस्थित. तरी पण मी आता सगळं थोडं थोडं शिकून घेणार आहे. सो कधी कधी असं वाटतं की चॅनल ग्रो होतं आहे की नाही, काय करावं काय नाही. त्याच्यासाठी पण मोटिवेशन कमी होतं. आणि म्हणजे पण चॅनल तर ग्रो होणारच आहे आपलं. कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचे, लोकांना कमेंट करायचं, लाईव्ह जायचं, मोटिवेशन कमी होऊन नाही द्यायचं. आणि एक असं सांगते की आपलं मोटिवेशन कमी होत असलं ना, तर आपण कंटेंट ठेवायचं. भले आपल्या चॅनलला वर्ष होऊ, 1.5 वर्ष होऊ, पण मोटिवेशन ठेवायचं की आपलं हे होणार म्हणजे होणार, काम होणार, व्हिडिओ कंप्लीट होणार. आणि आपण दुसऱ्यांना पण दुसऱ्यांच्या व्हिडिओला हे करायचं, कमेंट करायची, त्यांना सबस्क्राईब करायचं, जेणेकरून ते पण आपल्याला सबस्क्राईब करतील. कमेंट करत राहायचं, आपले मग सबस्क्राईब वाढतील ना. तर किती पण सबस्क्राईब कमी असू दे, पण तुम्हाला सांगते 1-1 वर्ष होईल. म्हणजे आताचे जुने चॅनल आहे ना, ते स्लोली आहे. म्हणजे 23, 22, 21, 16 जसे जसे ते 25, 26पासून सुरू झालेले चॅनल आहे ना, ते ग्रोथमध्ये. पण ते जुने चॅनल मागे पडत आहे. आणि आपलं जे मेन म्हणजे चॅनल कुठलं आहे, आपलं भक्तिमय वगैरे चॅनल असेल ना, त्याच्यावर आपण परफेक्ट कंटेंट करायचं, परफेक्ट आपण हे करायचं आणि परफेक्ट आपण काम करायचं आणि लाईव्ह यायचं. लाईव्ह आलं ना, तर लाईव्हमुळे आपलं चॅनल सबस्क्राईब होऊ शकतं, मोटिवेशन वाढतो, वॉच टाईम वाढतो, सगळ्या गोष्टी आपल्या कंप्लीट होतात. त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवायच्या आणि कंप्लीट काम करायचं. आणि मोटिवेशन कमी करून घ्यायचंच नाही कधी मोबाईलमध्ये की चला बा माझं चॅनल मोटिवेशन सबस्क्राईब होत नाही, माझं काही होत नाही आहे, मग मी असं एकदम चित्रतोड करून मोटिवेशन कमी करून नाही द्यायचं. कधी कधी असं वाटतं ना, अरे चला आपण काम सोडून द्यावा, कंटाळा आला आहे, काय नाही होत, माझं चॅनल पुढे जात नाही. होप ठेवा. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, भेटणार. फक्त आपण एक जिद्द आणि मेहनत हे महत्त्वाचं आहे. काम करताना ह्या गोष्टीमध्ये ना जिद्द मेहनत असतं. आता आपण बाहेर जातो, जॉबला जातो,
तिथे पण आपल्याला काम करणं गरजेचंच पडतं बरं. तिथे काय आपण बोलू शकतो का मला नाही करायचं, मला येत नाही वगैरे. इथं पण हे तसंच आहे, हा एक प्रकारचा जॉबच आहे. जेणेकरून आपण हा जॉब समजूनच आपण हे काम करणं गरजेचं आहे. तुम्ही जर इथे जर कंटेंट नीट करणार, तुम्ही क्रिएटर म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल करू शकता. थोडंसं आपल्याला वाच कधी कमी, कधी जास्त, कधी सबस्क्राईब कमी, कधी लाईव्ह जास्त, अशा सगळ्या गोष्टी करत रेग्युलर करत गेला तर तुमचं कंटेंट पण चांगलं होईल. तुम्ही मागे नाही जाणार, पुढे जाणार. जेणेकरून तुम्ही शिकत जाणार या गोष्टी. माणूस कधी पण ना पुढे 2 पाऊल पुढे जातो. म्हणून मागे वळून बघायचंच नाही कधी. पुढेच बघत राहायचं, की जेणेकरून आपण पुढची गोष्टी बघत राहणार. मागे कधी वळायचं, ज्यावेळेस मोटिवेशन आपलं कमी होतं ना त्यावेळेस बघायचं. थोडंसं कंटाळा आलं तर चालेल आपल्याला, की त्या दिवशी आपण व्हिडिओ नाही बनवायचा. त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ बनवायचं आणि हे करायचं. लाँग व्हिडिओ रोजचा एक बनवणं गरजेचं आहे. आणि असे व्हिडिओ बनवायचे की जेणेकरून आपल्याला पण समजले पाहिजे, आपले ते शब्द आपल्याला पण समजले पाहिजे आणि यूट्यूबरला पण समजले पाहिजे. म्हणून काही अजून गोंधळ होतो बोलण्याचा, पण ते व्हिडिओ बघितल्यावर आणि दुसऱ्याचे व्हिडिओ बघून थोडे आपलं मोटिवेशन घेऊन आपण व्हिडिओ बनवायचा असतो. आपल्याला आपल्या मनात तर असतात काही गोष्टी, पण आपण अजून शिकायला भेटतं आपल्या या गोष्टीमुळे. म्हणून हे मोटिवेशन वाढून घ्या आपले आणि कंटेंट चांगलं ठेवा. क्रिएटर म्हणून तुम्हाला जर जायचं असेल ना, पुढे जायचं असेल तर कधी छोटे चॅनल आहे आपलं अजून. आपण काय मोठे नाही, मोठे क्रिएटर लोक कुठे एकदमच मोठे नाही झाले, ते छोट्या गोष्टीपासूनच मोठे झाले. म्हणून तर त्या एवढं लांब मोठ्यापर्यंत पोचलेले. म्हणूनच आपण पण त्यांचा जरा धडा घ्यायचा. आपण पण छोट्यापासून मोठे होऊ शकतो आणि ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून आपण काम करायचं आहे. हेच तर खासियत असते आपल्या यूट्यूबरवाल्यांची. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि माझ्याकडे काही चुकलं असेल मला क्षमा करा आणि लाईक करा. हीच माझी शेवटची टीप होती तुम्हाला. आणि थँक्यू सो मच यूट्यूब.